नंदराम जनार्दन पाटील, अकोले खुर्द, माजी सरपंच. काम 4 सभा मंडप बंधन दिलेत, 1 वेस बांधून दिली, पुन्हा ग्रामपंचायत ऑफिस, मग स्वयंभूमी आणि घरकुलं 36. माझ्या काळातलं एवढं संपलं. 15 वर्षात बबनदादा माझं चांगलं आहे. बबनदादाने उसाच्या कारखान्याला 1 नंबर भाव दिलेला आहे. दादाचा कारखाना नसताना आमची माती झाली. रामभाऊ पाटील, आमच्या तालुक्यात कारखाना नव्हता. दादा आमदार पहिल्या 25 दादाने कारखाना काढून जिल्ह्यात महाराष्ट्रात कारखान्याचं नाव 1 नंबर केलं आणि जिल्ह्यात 1 नंबरचा भाव देण्याचा उच्चांक महाराष्ट्रात आहे दादाचा. आणि दादांचा आमच्या 25 वर्षापासून संबंध येतं. इथून पुढे एकच वादन मरेपर्यंत बबनदादा. दादांनी बरीच लोक काशीला नेलेले आहेत. म्हाताऱ्या माणसांना काशी दाखवली आणि सिनामाडाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचं चांगलं झालेलं आहे. आज ज्या लोकांचा 50 टन लोकांना कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हते, पण त्यांचा जवळजवळ 500 टन 400 टन 1000 टन ऊस जायला लागलं. डीपी जर जळला तर आपण दादाकडे लगेच फोन केला की दादानी साहेबांशी खासबागमधून तर लगेच डीपी द्यायचं काम दादानी करायचं. कुठल्याही अडचणीला दादा कधीच माघारी घेत नाहीत. शेतकऱ्यांच्या काही अडचणी असल्या तर दादानी सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. कुणीही भेटायला गेलं असेल तरी दादा त्यांना कधीच माघारी लावत नसते. भले विरोधक असेल किंवा गावातला सर्वसामान्य माणूस असेल, त्यांच्याशी दादा संपर्क साधून त्यांचं काम केल्याशिवाय राहत नाही. दादांनी डीपीची वगैरे लाईटीची कामं सर्व सोडवलेली आहेत. आमच्या शेजारी धरण असून कारखाना सुरू व्हायच्या अगोदर 30 ते 40 टनापर्यंतच आम्ही उतार काढत होतो. परंतु दादांनी वेगळ्या वेगळ्या तज्ज्ञांचं आम्हाला मार्गदर्शन ऐकवलं, सांगितलं, कमी पाण्यावर शेती कशी करायची सांगितली. आज आम्ही एवढ्या दुष्काळात सुद्धा 100 टनाचा विचार करतो, 80-90 टन तर आम्ही फिक्स घेतोयच उतार. म्हणजे अशा पद्धतीचं एक जागृतीचं काम दादांनी ड्रीपचं ह्याचं केलेलं आहे. खत कशा पद्धतीनं वापरायचं माती परीक्षण प्रयोगशाळा आम्हाला काढून दिली कारखान्यावर. कारखान्याने खतं दिली. अशा पद्धतीची अनेक कामं दादांनी मार्गदर्शन आम्हाला करून आम्हाला रांकीला लावलेलं आहे. छपराच्या घरातनं डायरेक्ट आम्ही बंगल्यात गेलो. ह्याचं सगळं श्रेय आदरणीय दादांना जातं. सायकलवरचं 4 चाकी गाडीवर गेलो, ह्या सगळ्याचं श्रेय आदरणीय दादांना जातं. म्हणूनच आम्ही म्हणतो बार दादा आमदार. मी कांतीला नवले. दादानी गावात सभा मंडप, शौचालय, रस्त्याची कामं, शाळेला भरपूर निधी, ग्रामपंचायत मार्फत निधी भरपूर दिलेला आहे. आरोग्य केंद्र आम्हाला गावात दिलेलं आहे. हायस्कूल 98 साली ओपन केलेलं आहे. ते आता 1 नंबर हायस्कूल चालतंय. निकाला बाबतीत तालुक्यात 1 नंबर आहे आणि 100% निकाल लागलेला आहे त्यांचा. रस्त्याला 50 लाख निधी दिलेला आहे आणि सभा मंडप, आरोग्य केंद्र, रस्तं काही दादानी काही कामं ठेवली नाही ती. आम्हाला आता कामं म्हणजे काही शिल्लक राहिलेली नाही. आमच्या काय मागण्या नाही ते आता भरपूर कामं झालेली आहे. ती एकच वादा आणि बबनदादा आम्हाला काय भरपूर दिलेला आहे दादानी. एकच वादा, एकच वादा, एक नाही, 2 नाही, बबनदादाशिवाय कोणच नाही. माननीय आमदार बबनदादा शिंदे. एकच ध्यास, लोकसेवा आणि विकास.